नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण कव्हर करत आहोत जानेवारी 2023 मधील चालू घडामोडी प्रश्नोत्तर स्वरूपाच्या माध्यमातून। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकूण 10 क्वेश्चन्स मिळतील जानेवारी 2023 मधील विश्लेषणासहित। त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। तर आता सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न आहे, जपानशी परस्पर प्रवेश करार करणारा पहिला युरोपीय देश कोणता? जपानशी परस्पर प्रवेश करार करणारा पहिला युरोपीय देश कोणता आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 UK। तर UK जो आहे हा जपानशी परस्पर प्रवेश करार करणारा हा पहिला युरोपीय देश जो आहे तो बनलेला आहे। विश्लेषण बघूया। ब्रिटनच्या पंतप्रधानांनी लंडन येथे जपानच्या पंतप्रधानांसोबत ऐतिहासिक संरक्षण करारावरती स्वाक्षरी केली। एका शतकाहून अधिक काळ दोन्ही देशांमधील हा सर्वात महत्त्वाचा संरक्षण करार मानला जातो, ज्यामुळे UKचे सैन्य जपानमध्ये तैनात केले जाऊ शकते। आणि जपानसोबत परस्पर प्रवेश करार करणारा UK जो आहे हा पहिला युरोपीय देश आहे। तर हे 2-3 पॉईंट याच्यामध्ये लक्षात ठेवा। तर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी लंडन येथे जपानच्या पंतप्रधानांसोबत ऐतिहासिक संरक्षण करारावरती स्वाक्षरी केली। एका शतकाहून अधिक काळ दोन्ही देशांमधील हा सर्वात महत्त्वाचा संरक्षण करार मानला जातो, ज्यामुळे UKचं जे सैन्य आहे हे जपानमध्ये तैनात केलं जाऊ शकतं आणि जपानसोबत प्रवेश करार करणारा UK जो आहे हा पहिला युरोपीय देश आहे, असं तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे। तर जपानशी परस्पर प्रवेश करार करणारा पहिला युरोपीय देश कोणता? उत्तर आहे UK। पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याने सामायिक स्कूल बस प्रणाली आणि कृषी प्रतिसाद वाहन योजना सुरू केली? कोणत्या राज्याने सामायिक स्कूल बस प्रणाली आणि कृषी प्रतिसाद वाहन योजना सुरू केली? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 मेघालय। तर मेघालय या राज्याने सामायिक स्कूल बस प्रणाली आणि कृषी प्रतिसाद वाहन योजना सुरू केली। विश्लेषण बघूया। मेघालयचे मुख्यमंत्री कॉन्रॅड संगमा यांनी शाश्वत वाहतूक आणि कार्यक्षम मोबिलिटी सोसायटी म्हणजे स्टेम्स या कार्यक्रमाचा भाग असलेल्या सामायिक स्कूल बस प्रणालीचा शुभारंभ केला। बघा, वाक्य परत एकदा ऐका। मेघालयचे मुख्यमंत्री कोण आहेत? कॉन्रॅड संगमा यांनी शाश्वत वाहतूक आणि कार्यक्षम मोबिलिटी सोसायटी स्टेम्स कार्यक्रमाचा भाग असलेल्या सामायिक स्कूल बस प्रणालीचा शुभारंभ केला। कृषी प्रतिसाद वाहने खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी त्यांनी प्राइम ॲग्रिकल्चर रिस्पॉन्स व्हेकल्स लॉन्च केले। कृषी प्रतिसाद वाहने खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी त्यांनी प्राइम ॲग्रिकल्चर रिस्पॉन्स व्हेकल्स लॉन्च केले। आणि पर्यटन उद्योजकांना प्रीमियम टुरिस्ट वाहने खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची आणखीन एक योजना जी आहे ही सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारचा प्रश्न आहे। तर मेघालयचे मुख्यमंत्री कॉन्रॅड संगमा यांनी शाश्वत वाहतूक आणि कार्यक्षम मोबिलिटी सोसायटी कार्यक्रमाचा भाग असलेल्या सामायिक स्कूल बस प्रणालीचा शुभारंभ केला। कृषी प्रतिसाद वाहने खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी त्यांनी प्राइम ॲग्रिकल्चर रिस्पॉन्स व्हेकल्स लॉन्च केले आणि पर्यटन उद्योजकांना प्रीमियम टुरिस्ट वाहने खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची आणखीन एक योजना जी आहे ती सुरू करण्यात आली। तर कोणत्या राज्याने सामायिक स्कूल बस प्रणाली आणि कृषी प्रतिसाद वाहन योजना सुरू केली? उत्तर आहे मेघालय। पुढचा प्रश्न बघा, ऑस्ट्रेलियाने अलीकडे कोणत्या देशासोबत नवीन सुरक्षा करार केला आहे? ऑस्ट्रेलियाने अलीकडे कोणत्या देशासोबत नवीन करार जो आहे हा केलेला आहे, म्हणजे नवीन सुरक्षा करार? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 3 पापुआ न्यू गिनी। तर ऑस्ट्रेलियाने पापुआ न्यू गिनी या देशासोबत नवीन सुरक्षा करार केलेला आहे। विश्लेषण बघूया। ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनी यांनी हवामान बदलाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी 4 महिन्यात नवीन सुरक्षा करण्याचे वचन दिलेलं आहे। कशासाठी? हवामान बदलाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी। हा करार कोणामध्ये झाला? ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनीमध्ये। ओके। ऑस्ट्रेलियाचे राष्ट्राध्यक्ष अँथनी अल्बानीज पापुआ न्यू गिनी संसदेला संबोधित करणारे पहिले परदेशी नेते ठरले। बघा, ऑस्ट्रेलियाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत अँथनी अल्बानीज हे पापुआ न्यू गिनी संसदेला संबोधित करणारे पहिले परदेशी नेते ठरले आणि पॅसिफिक प्रदेशात आपला प्रभाव वाढवण्याच्या चीनच्या सुरू असलेल्या प्रयत्नादरम्यान हा करार झाला। पॅसिफिक प्रदेशामध्ये आपला प्रभाव वाढवण्याच्या चीनच्या सुरू असलेल्या प्रयत्नादरम्यान हा ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यू गिनीमध्ये हवामान बदलाच्या धोक्याच्या संदर्भातला करार जो आहे हा झालेला आहे। आणि ऑस्ट्रेलियाचे राष्ट्राध्यक्ष अँथनी अल्बानीज हे पापुआ न्यू गिनी संसदेला संबोधित करणारे पहिले परदेशी नेते जे आहेत ते ठरलेले आहेत। ओके। तर काय प्रश्न आहे? ऑस्ट्रेलियाने अलीकडे कोणत्या देशासोबत नवीन सुरक्षा करार केलेला आहे? उत्तर आहे पापुआ न्यू गिनी। लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2023 पर्यंत प्रत्यक्ष कराच्या कोणत्या श्रेणीने सर्वाधिक संकलन केले? जानेवारी 2023 पर्यंत प्रत्यक्ष कराच्या कोणत्या श्रेणीने सर्वाधिक संकलन केलेलं आहे? याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 कॉर्पोरेट कर।
तर कॉर्पोरेट कर किंवा कॉर्पोरेट टॅक्स जो आहे हा सर्वाधिक संकलित झालेला आहे जानेवारी 2000 पर्यंत. हा प्रत्यक्ष कराचा एक श्रेणीमध्ये मोडतो तो. तर बघा विश्लेषण, वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 10 जानेवारीपर्यंत भारताचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन हे 12.31 लाख कोटी होते, जे 2022-23च्या लक्ष्याच्या जवळपास 87% होते. ठीक आहे, जवळपास 87% इतकं वाढलेलं आहे. 12.31 लाख कोटी जो आहे ते भारताचं निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन होतं 10 जानेवारीपर्यंत. आणि 1 एप्रिल 2022 ते 10 जानेवारी 2023 या कालावधीत सरकारचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन हे 14.71 लाख कोटी रुपये होते. त्यापैकी 7.2 लाख कोटी रुपये हे कॉर्पोरेट कर आणि 7 लाख कोटी रुपये हे वैयक्तिक आयकर आहे. ठीक आहे, म्हणजे 14.71 लाख मधले हे 7.2 लाख कोटी जे आहे ते कॉर्पोरेट टॅक्स आहे आणि 7 लाख रुपये जो आहे तो वैयक्तिक आयकर आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न इकॉनॉमिक्स रिलेटेड. तर जानेवारी 2023 पर्यंत प्रत्यक्ष कराच्या कोणत्या श्रेणीने सर्वाधिक कर संकलन जे आहे ते केलेलं आहे? उत्तर आहे कॉर्पोरेट कर किंवा कॉर्पोरेट टॅक्स. हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवावं लागेल. ओके, पुढचा प्रश्न बघा, कस्टम्स ऑटोमेटेड सिस्टीम्स कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? कस्टम्स ऑटोमेटेड सिस्टीम कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 1 सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क. कस्टम्स ऑटोमेटेड सिस्टीम कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेस आणि सीमा शुल्काशी संबंधित हा कस्टम्स ऑटोमेटेड सिस्टीम आहे. विश्लेषण बघूया, केंद्राने सीमा शुल्क आयडेंटिफाईड इम्पोर्टेड गुड्सच्या मूल्य घोषणेमध्ये 6 नियम 2023 अधिसूचित केलेले आहेत. ओके, केंद्राने सीमा शुल्क नियम 2023 अधिसूचित केलेले आहेत. कसले? कशामध्ये? आयडेंटिफाईड इम्पोर्टेड गुड्सच्या मूल्य घोषणेमध्ये 6 नियम. हे नियम निर्दिष्ट आयात केलेल्या वस्तूंच्या अवमूल्यनाला संबोधित करण्याच्या उद्देशाने आहेत. हे नियम जे आहेत हे निर्दिष्ट आयात केलेल्या वस्तूंच्या अवमूल्यनाला संबोधित करण्याच्या उद्देशाने बनवलेले आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क, ज्याला CBIC असं ओळखलं जातं, हे वस्तूंची यादी तयार करेल ज्याची खऱ्या किमतीसाठी कठोर तपासणी जी आहे ती केली जाणार आहे. ठीक आहे, एक वस्तूंची यादी या नियमांतर्गत CBIC करेल ज्याची खऱ्या किमतीसाठी कठोर तपासणी सुद्धा जी आहे ती केली जाणार आहे. तर हे लक्षामध्ये ठेवून घ्या तुम्ही. तर कस्टम्स ऑटोमेटेड सिस्टीम कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर ती संबंधित आहे सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क म्हणजेच CBIC याच्याशी संबंधित आहे. आणि याच्या अंतर्गत काय होणार आहे? CBIC जे ते वस्तूंची यादी तयार करणार आहे त्याची खऱ्या किमतीसाठी कठोर तपासणी जी आहे ही केली जाणार आहे. आणि यासाठी केंद्राने सीमा शुल्क नियम 2023 जे आहे ते अधिसूचित जे आहे ते केलेले आहेत. आणि हे नियम निर्दिष्ट आयात केलेल्या वस्तूंच्या अवमूल्यनाला संबोधित करण्याच्या उद्देशाने बनवलेले आहेत. अशा प्रकारचं विश्लेषण आहे, लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघा, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI चे प्रथमच कोणत्या उत्पादनासाठी ओळख मानके निर्दिष्ट केलेले आहेत? ठीक आहे, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने प्रथमच कोणत्या उत्पादनासाठी ओळख मानके निर्दिष्ट केलेले आहेत? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 बासमतीचा भाव. ठीक आहे, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने बासमतीचा भाव या उत्पादनासाठी ओळख मानके जी आहे ती निर्दिष्ट केलेली आहेत. ठीक आहे, बासमती तांदळासाठी. तर बघा, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने बासमती तांदळासाठी ओळख मानके निर्दिष्ट केलेली आहेत, ज्यात तपकिरी बासमती, दळलेली बासमती, पारबोर्ड ब्राऊन बासमती आणि मिल्ड पोर बोइल्ड बासमती यांचा याच्यामध्ये समावेश आहे. ठीक आहे, तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, ज्याला FSSAI असं याचं शॉर्ट फॉर्म आहे, यांनी बासमती तांदळासाठी ओळख मानके निर्दिष्ट केलेली आहेत, ज्यात तपकिरी बासमती, दळलेली बासमती, परबोल्ड ब्राऊन बासमती आणि मिल्ड परबोइल्ड बासमती यांचा समावेश आहे. बासमती तांदळाच्या व्यापारात वाजवी पद्धती प्रस्थापित करणे आणि देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे अशा प्रकारची मानकं आहेत. बासमती तांदळाच्या व्यापारामध्ये वाजवी पद्धती प्रस्थापित करणे आणि देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे अशी ही मानके आहेत. आणि ही जी नवीन मानकं आहेत ही 1 ऑगस्ट पासून लागू होणार आहेत. ओके, ही मानकं कधीपासून लागू होणार आहेत? 1 ऑगस्ट 2023 पासून जे असतील ही मानकं जी आहेत ती लागू होणार आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तर काय प्रश्न आहे? भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने प्रथमच कोणत्या उत्पादनासाठी ओळख मानके निर्दिष्ट केलेली आहेत? तर बासमतीचा तांदूळ म्हणजेच बासमतीच्या भावासाठी जे आहे ती ओळख मानके जी निर्दिष्ट केलेली आहेत. लक्षात ठेवा. कृषीशी रिलेटेड प्रश्न आहे किंवा ज्योग्राफीमधील कृषी हा चॅप्टर त्याच्याशी रिलेटेड प्रश्न, इकॉनॉमिक्समध्ये कृषी चॅप्टर आहे त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, हेट्रोलॉगस बूस्टर म्हणून शिफारस केलेल्या कोव्हॅक्सिनची निर्मिती कोणत्या कंपनीने केली होती? हेट्रोलॉगस बूस्टर म्हणून शिफारस केलेल्या कोव्हॅक्सची निर्मिती कोणत्या कंपनीने केलेली होती? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने हेट्रोलॉगस बूस्टर म्हणून शिफारस केलेल्या कोव्हॅक्सची निर्मिती केलेली होती. याचं विश्लेषण बघूया.
सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजे CDSCOच्या तज्ज्ञ पॅनलने कोओव्हॅक्सला हेटेरोलॉगस बूस्टर डोस म्हणून प्रौढांसाठी बाजार अधिकृतता देण्याची शिफारस केली आहे, ज्यांना कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनचे 2 डोस देण्यात आलेले होते. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजे CDSCOच्या तज्ज्ञ पॅनलने कोओव्हॅक्सला हेटेरोलॉगस बूस्टर डोस म्हणून प्रौढांसाठी बाजार अधिकृतता देण्याची शिफारस केलेली आहे, ज्यांना कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनचे 2 डोस देण्यात आलेले होते. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नोव्हावॅक्सकडून तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे कोविड लस तयार करते. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी आहे ही नोव्हावॅक्सकडून तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे कोविड लस तयार करते. लक्षात ठेवा, नोव्हावॅक्स. CDSCOच्या विषयतज्ञ समितीने बाजार प्राधिकरणासाठी याची शिफारस जी आहे हे केलेली आहे. ओके, तर अशा प्रकारचं विश्लेषण आहे, तर लक्षामध्ये ठेवून घ्या. तर हेटेरोलॉगस बूस्टर म्हणून शिफारस केलेल्या कोव्हॅक्सची निर्मिती कोणत्या कंपनीने केलेली होती? तर उत्तर आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने. पुढचा प्रश्न आहे, बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून मान्यता देणारा पहिला देश कोणता? बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून मान्यता देणारा पहिला देश कोणता आहे? तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 एल साल्वाडोर. तर एल साल्वाडोर हा जो देश आहे यानी बिटकॉइनला कायदेशीर निविदा देणारा हा जो मान्यता देणारा जो आहे हा पहिला देश बनलेला आहे एल साल्वाडोर. तर बघा, 2 वर्षापूर्वी बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून मान्यता देणारा एल साल्वाडोर हा जगातील पहिला देश ठरला. ठीक आहे, 2 वर्षापूर्वी बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून मान्यता देणारा एल साल्वाडोर हा जगातील पहिला देश ठरला. राज्य आणि खाजगी संस्थांद्वारे इतर डिजिटल मालमत्ता जारी करण्याचे नियमन करण्यासाठी अलीकडेच कायद्याला मान्यता दिलेली आहे. मात्र साल्वाडोरनं 2 वर्षापूर्वीच याला मान्यता दिलेली होती, त्याच्यामुळे साल्वाडोर जो आहे तो जगाचा पहिला देश बनलेला आहे. नवीन वित्त पुरवठा संधी निर्माण करताना राष्ट्रीय आणि परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, जो कायदा बनवला आहे किंवा जो विधेयक बनवला आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे? नवीन वित्त पुरवठा संधी निर्माण करताना राष्ट्रीय आणि परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे असं या विधेयकाचं जे आहे ते उद्दिष्ट आहे. तर काय प्रश्न आहे? बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून मान्यता देणारा पहिला देश कोणता? उत्तर आहे एल साल्वाडोर. आणि 2 वर्षापूर्वी बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून मान्यता देणारा एल साल्वाडोर हा जगातला पहिला देश ठरलेला आहे. राज्य आणि खाजगी संस्थांद्वारे इतर डिजिटल मालमत्ता जारी करण्याचे नियमन करण्यासाठी अलीकडेच कायद्याला मान्यता दिलेली आहे. आणि नवीन वित्तपुरवठा संधी निर्माण करताना राष्ट्रीय आणि परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे असे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या संस्थेने युनिफाईड पेमेंट इंटरफेस पेमेंट सिस्टीम विकसित केलेली आहे? कोणत्या संस्थेने युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे UPI पेमेंट सिस्टीम जे आहे ती विकसित केलेली आहे? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 2 नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCIनं युनिफाईड पेमेंट इंटरफेस पेमेंट सिस्टीम जे आहे ते विकसित केलेले आहे. विश्लेषण बघूया. युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे विकसित केलेली रिअल टाइम पेमेंट प्रणाली आहे. NPCIने अलीकडे जाहीर केले की अनिवासी भारतीय जे आहेत ते भारतीय मोबाईल नंबर शिवाय युनिफाईड पेमेंट इंटरफेस पेमेंट करू शकतील. सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, ओमान, कतार, USA, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंगडम येथील अनिवासी भारतीय त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकासह UPI प्लॅटफॉर्म वापरून व्यवहार करू शकतात. ठीक आहे, तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस जे आहे ही एक नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे विकसित केलेली रिअल टाइम पेमेंट प्रणाली आहे. NPCIनं म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं अलीकडे जाहीर केले की अनिवासी भारतीय मोबाईल नंबर शिवाय युनिफाईड पेमेंट इंटरफेस पेमेंट करू शकतील. सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, ओमान, कतार, USA, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंगडम येथील अनिवासी भारतीय त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रमांकासह UPI प्लॅटफॉर्म वापरून व्यवहार करू शकतात. लक्षात ठेवा. तर कोणत्या संस्थेने युनिफाईड पेमेंट सिस्टीम विकसित केलेलं आहे? उत्तर आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने केंद्राला स्थलांतरित अल्पसंख्याक दर्जा देण्याची सूचना केली? कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने केंद्राला स्थलांतरित अल्पसंख्याक दर्जा देण्याची सूचना जी आहे ही केलेली आहे? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 2 दिल्ली. तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने केंद्राकडे स्थलांतरित अल्पसंख्याक दर्जा देण्याची सूचना जी आहे हे केलेली आहे. विश्लेषण बघूया. दिल्ली सरकारने सुचवलेलं आहे की जम्मू काश्मीर आणि किंवा लडाख सारख्या ठिकाणाहून राष्ट्रीय राजधानी स्थलांतरित झालेल्या हिंदूंना केंद्र स्थलांतरित अल्पसंख्याक दर्जा देऊ शकते जेथे ते धार्मिक अल्पसंख्याक आहेत. ठीक आहे, दिल्ली सरकारनं सुचवलेलं आहे की जम्मू आणि काश्मीर किंवा लडाख सारख्या ठिकाणाहून राष्ट्रीय राजधानीत स्थलांतरित झालेल्या म्हणजे दिल्लीमध्ये स्थलांतरित झालेल्या हिंदूंना केंद्र स्थलांतरित अल्पसंख्याक दर्जा देऊ शकते जेथे ते धार्मिक अल्पसंख्याक आहेत. आणि धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक समुदायांना
केंद्र आणि संबंधित राज्यांनी ओळखले जावे आणि त्यांना सूचित केलं जावे की नाही यावर केंद्राने 24 राज्यांमधून गोळा केलेल्या मतांचा संकलनाचा हा एक भाग आहे. या संदर्भात केंद्राने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र जे आहे ते सादर केलेलं आहे. ठीक आहे, परत एकदा विश्लेषण आहे का. दिल्ली सरकारनं सुचवलेलं आहे की जम्मू आणि काश्मीर किंवा लडाख सारख्या ठिकाणाहून राष्ट्रीय राजधानी स्थलांतरित झालेल्या म्हणजे दिल्लीमध्ये स्थलांतरित झालेल्या हिंदूंना केंद्र जे आहे हे स्थलांतरित अल्पसंख्याक दर्जा देऊ शकते, जे ते धार्मिक अल्पसंख्याक आहेत. आणि धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक समुदायांना केंद्र किंवा संबंधित राज्यांनी ओळखले जावे आणि त्यांना सूचित केले जावे की नाही यावर केंद्राने 24 राज्यांमधून गोळा केलेल्या मतांच्या संकलनाचा हा एक भाग आहे. आणि या संदर्भात केंद्राने सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र जे आहे हे सादर केलेलं आहे. ओके, तर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने केंद्राला स्थलांतरित अल्पसंख्याक दर्जा देण्याची सूचना केलेली आहे? उत्तर आहे दिल्ली. तर हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल. ओके, सो अशा प्रकारचे 10 प्रश्न आहेत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 2 वेळा रिवाइज करून ऐका, तुमच्या नोटबुकमध्ये नक्कीच नोट डाऊन करून ठेवा. ओके, सो ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.